पुण्यात एका राजकीय पक्षाच्या महिलेचा विनयभंग झालाय। एका नराधमाकडून व्हॉट्सअॅपवर मेसेज करत महिलेचा विनयभंग झालाय। समीर भावडे या नराधमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आंदोलनाला नेसली होती ती साडी नेसून या मग गड्याला भेटा असा संतापजनक मेसेज त्या नराधमानं व्हॉट्सअॅप केलेला होता संबंधित महिलेला आणि यानंतर आता या सगळ्या प्रकरणी संताप व्यक्त केला जातोय। समीर भावडे या नराधमा विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर पुण्यात महिला किती असुरक्षित आहेत हा मुद्दा आता या निमित्तानं उपस्थित होतोय। राजकीय पक्षाच्या महिलेलाच या ठिकाणी मेसेज अश्लील मेसेज असा हा पाठवण्यात आलेला आहे। महिलेचा विनयभंगाचा हा प्रकार पुण्यात एका राजकीय पक्षातल्या महिलेचा। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय चाललंय काय नेमकं पुण्यात? या ठिकाणी सामान्य महिला सुरक्षित आहेत की नाही हा मुद्दा उपस्थित होत असताना आता राजकीय पक्षाच्या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न, नराधमा विरोधात गुन्हा दाखल केलाय पण मुसक्या अजून आवळल्या आहेत का? नक्कीच लागवी खूपच धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्थानकामध्ये या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जो आरोपी आहे त्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतल्याची माहिती समोर येत आहे। आपण पाहिले की ज्या पीडित महिला आहेत त्या एका राजकीय पक्षाच्या संबंधित आहेत आणि त्या सामान्य नागरिकांसाठी जन आंदोलन आणि मोर्चा करत असतात आणि याच दरम्यान त्यांनी केलेल्या ज्या आंदोलनाच्या फोटो आणि व्हिडिओ जे आहेत त्यांनी स्टेटसला ठेवलं होतं आणि या स्टेटसवरती ज्या नराधमाने जे आहे ती कमेंट केलेली आहे। अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन ही कमेंट जी आहे त्या नराधम आरोपीने केलेली आहे आणि या सगळ्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने जे आहे ती विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी विरोधात आता पोलिसांनी कारवाई केलेली आहे। एकंदरीत हा आरोपी जो आहे त्या महिलेचा ओळखीचा सुद्धा असल्याची माहिती समोर येत आहे। परंतु अशा पद्धतीनं एका राजकीय महिला पदाधिकाऱ्यांना त्रास देऊन त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये शांतता भंग करणाऱ्या या आरोपीला आता पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवावी अशी मागणी जी आहे ती महिला करताना दिसत आहेत। लागवी अगदी चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।